असा एक माणूस ज्याला स्वतः समुद्रही मारू शकला नाही. ही कहाणी आहे जोस अल्वारेंगाची. 17 नोव्हेंबर 2012. जोस अल्वारेंगा आणि त्याचा एक मित्र एझिक्वेल कॉर्डाबे. जोस आणि त्याच्या मित्राने ठरवलं की पॅसिफिक ओशन मध्ये फिशिंग ट्रिपला जायचं आणि एक दिवस राहून परत यायचं. म्हणून तेवढंच पुरेल एवढंच सामान त्यांच्याकडे होतं. ते आत गेले, त्यांची ट्रिप झाली. त्यांनी ठरवलं आता परत येऊया म्हणून ते परतीच्या प्रवासाला लागले. त्यांना त्यांचा किनारा दिसत होता आणि फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर एक तुफान आलं, इतकं भयंकर की त्यांनी त्याला जवळजवळ 6700 माइल्स किनाऱ्यापासून दूर टुवर्ड्स पॅसिफिक ओशन नेलं. बघा, आता डेस्टिनीने त्यांचा प्ले तर केला होता. त्यांनी ठरवलं की आता ह्याला आपण सामोरं जायचं. त्यांनी बर्ड्स मारले, स्वतःची युरिन पिली, रॉ नेल्स खाल्ले टू सर्व्हाइव्ह. 4 महिने झाले, पण त्याच्यासोबतचा जो साथीदार होता तो हे सहन करू शकला नाही. ही कुड नॉट डायजेस्ट रॉ मीट. तो गेला. आता अल्वारेंगा एकटा पडला होता. त्याला एकटं जाणवत होतं. त्यांनी पार त्याच्या साथीदाराच्या कॉर्पशी पण बोललं, पण थांबा, खरा पराक्रम नंतर येतो. 438 डेज अल्वारेंगा एकटा राहिला. तो किनारी परतला. लोकांना त्याच्यावर विश्वास बसेना. त्याच्या लाय डिटेक्टर टेस्टही झाला की तो खरं बोलतोय का नाही हे बघायला, आणि त्याच्यातनं सत्य कळलं की खरंच हा 438 डेज राहिला होता. आता जोस 438 डेज राहू शकला. तुम्ही सांगा की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये किती वेळ राहू शकता. कमेंट मी युअर सर्वायवल टाइम इन द कमेंट बॉक्स and do follow for such more exciting videos.